वाड्यात काही महिलांकडून नमाज पठण करण्यात आलं होतं आणि त्यानंतर राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णी यांनी ट्विट केलं आणि त्यानंतर काल शनिवार वाड्यामध्ये सर्व हिंदुत्ववादी संघटना एकत्र येत आंदोलन केलं. मात्र या आंदोलनानंतर महायुतीत असणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्त्या रुपाली ढोंबरे पाटील यांनी मागणी केली की मेधा कुलकर्णींवरती गुन्हा दाखल व्हावा. तुम्ही गुन्हा दाखल व्हायची मागणी करता, नेमकं काय सांगाल? मुळामध्ये लक्षात घ्या, मेधा कुलकर्णी, खासदार मेधा कुलकर्णी ताई या खासदार आहेत. त्या कुठल्या एका धर्माच्या जातीच्या नाही, म्हणजे त्या फक्त हिंदू आणि हिंदूच्या खासदार आहेत, मुसलमानांच्या नाही असं नाहीये. ज्या समाजात जाती धर्माच्या नेतृत्व म्हणजे जे लोक आहेत त्यांच्या त्या लोकप्रतिनिधी आहेत आणि त्यांना लोकांमध्ये काम करण्याची मला वाटतं अक्कल नसल्यामुळे, जी लोकांचे जे महत्त्वाचे प्रश्न आहेत त्याच्यावर बोलण्याचं काम करण्याची त्यांना सवय नसल्यामुळे त्या जाणीवपूर्वक हिंदू मुस्लिममध्ये तेढ निर्माण करतायत. शनिवारवाडा हा मराठा साम्राज्य पेशव्यांचं मुख्यालय होतं. पेशव्यांनी त्या काळामध्ये छत्रपती शाहू महाराज यांच्याकडनं परवानगी घेऊन ती काहीतरी मच्छीमारांचा बाजाराची जागा होती त्यांच्याकडनं विकत घेतली आणि ती जी मजार आहे ती 1936 सालामधली नोंद आहे. त्याचीच नाही, पुणे शहरामध्ये ज्या पेठेमध्ये जे धार्मिक स्थळं आहेत, म्हणजे मुसलमानांचे असतील, आपल्या हिंदूंचे असतील, त्याच्या नोंदी आहेत. माझा जन्म सोडावं मेधाताई, तुमचाही जन्म नव्हता. कुठलं हिंदुत्व तुम्ही सांगताय? आणि पुन्हा सांगते, हो मी हिंदू आहे, माझा बाप हिंदू आहे, पण आमचं हिंदुत्व तुमच्यासारखं नाही की जे नालायक तुमच्यासारखे ते निर्माण करतात. त्यामुळे आम्हाला हिंदुत्व शिकवायचं नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शाहू फुले आंबेडकर विचारावर चालणारी आहे. आम्ही महायुतीत असलो तरी आमची ध्येय धोरणं सोडलेली नाहीत. आणि भाजप संविधान मानतं का? हो तर मानतं. आम्ही मानतो का? मानतो. शिंदेची शिवसेना मानते का? मानते. मग सरकारमध्ये असून सरकारमधला जर आमचा सहकारी चुकीचं करत असेल, बेकायदेशीर करत असेल, पुण्याची शांतता भंग करत असेल, पुण्यातला सलोखा बिघडवत असेल, हिंदू मुस्लिम मध्ये जर भांडणं लावत असेल तर त्यांच्यावर तातडीने गुन्हा दाखल झाला पाहिजे. मात्र ताई, त्यांना 8 दिवसांचा जो आहे तो अल्टिमेटम दिलेला आहे की 8 दिवसात ही मजार काढावी, नाही तर आम्ही मोठं आंदोलन. सोडून बोलायचं. सर्व जाती धर्माची लोक तिथं येणार. तुम्हाला फार वाटते ना काढायची, कोर्टात जा. हे टिकूच शकत नाही. मनमानी आहे काही तुमची? आता जर समजा ती मजार 5-10 महिन्यापूर्वी 10 वर्षापूर्वी आली असती तर मी म्हणलं असतं बेकायदेशीर आहे. त्या मजारवर जर मंदिर जरी असतं तरी ते बेकायदेशीर आहे. जो हिंदूंना संविधानाचा कायदा आहे तोच मुस्लिमांना आहे. असं आहे का? हिंदूंनी खून करून केला निर्दोष, मुसलमानांनी केला फासावर चढवा. अहो शिक्षिका आहे ना, लाज काढताय का शिक्षिकांची? त्याच्यामुळे खासदार मेधा कुलकर्णींचे हे नखरे, ही थोतांड चालणार नाही. मी एक हिंदू असून या गोष्टी सांगते, कारण का छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार सर्व जाती धर्मातल्या लोकांना घेऊन जाणारे होते. त्यांचे पेशवे छत्रपती शिवाजी महाराजांचे पेशवे होते. त्यामुळे जातीत भेद करायचा नाही. नक्कीच. मात्र ज्या महिलांकडून हा नमाज पठण करण्यात आलं होतं त्यांच्यावरती गुन्हा दाखल झालेला आहे. खरं तर पोलिसांनी दबावाखाली हे सगळं केलं. दबावाखाली दाखल केलेला आहे. त्या पोलिसांना सुद्धा कायदेशीर नोटीस पण कारणे दाखवा मी विचारणार आहे. आणि याच्यासाठी त्या महिलांच्या त्या ठिकाणी नमाज जो काही पडला गेलाय तिथं समजा हनुमान चालीसा होती, गीता आहे केली, ती कुणाची जागा होत नाही. ठीक आहे, त्या महिलांनी काय असा कोणता गुन्हा पाप केलाय? आणि शनिवारवाडा मेधा कुलकर्णी तुमच्या बापाचा नाही, छत्रपती शिवाजी महाराज आमच्या बापाचा आहे, हे लक्षात ठेवायचं. नक्कीच. मात्र खासदार मेधा कुलकर्णी जे आहे ते पुणेकरांच्या समस्येवर कधीच बोलताना दिसत नाही. मात्र असे सामाजिक तेढ जे आहेत ते निर्माण करताना अनेक वेळा दिसून आडातच नाही काम करण्याचं, तो पोऱ्यात कुठं येईल? हा, या बाईंना कळतच नाही. आपण लोकप्रतिनिधी आहोत, आपण जनतेमध्ये गेले पाहिजे. त्यांचे पाणी, वीज, कोथरूडचे डेव्हलपमेंट, कोथरूडमध्ये असलेली गुन्हेगारी, पुणे शहरातली असलेली गुन्हेगारी, ट्रॅफिकचे प्रश्न,
हे प्रश्न दिसत नाहीत आमच्या मेधाताईंना. त्यांना फक्त जाती जातीत तेढ करणं जमतं. नाही चालून देणार मेधाताई आम्ही शिकलोय. तुम्ही शिक्षिका असल्या तरी तुम्हाला त्याचा विसर पडला असेल, आम्ही नाही. त्यामुळे सर्व जाती धर्मातल्या लोकांना घेऊन जाणारी आमची छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण हीच तुम्हाला मान्य करावी लागणार आहे. नक्कीच. आता काय मागणी आहे ताई नेमकी? आता मागणी आहे की आता आम्ही जाणार आहोत. सगळ्या आमच्या वेगवेगळ्या जाती धर्मातल्या बंधू भगिनींना बोलवलंय. मी तिथे वाचणार गीता, आमचे मुस्लिम बंधू वाचतील, नमाज वाच करतील, ख्रिश्चन जे भगिनी असतील ते बायबल वाचतील. म्हणजे आता इथून तुम्ही शनिवारवाड्यात जाणार? हो, जाणार. आमचा सामाजिक पुण्याचा सलोखा हा टिकलाच पाहिजे. तो टिकलेला होता, तो टिकला पाहिजे आणि तो आम्ही टिकवणारच. नक्कीच. आपण पाहिलं तर ह्या होत्या रुपाली ठोंबरे पाटील. यांचं असं त्यांची ठाम भूमिका आहे की खरं तर मेधा कुलकर्णी या सामाजिक तेढ निर्माण करतात, त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा. आणि दुसरीकडे पाहिलं तर आज त्या सर्व जाती धर्मातल्या महिला ज्या आहेत ते एकत्र होऊन शनिवारवाड्यात ज्याने त्यांनी आपापल्या ह्याच्यानुसार ग्रंथ वाचन जे आहे ते करणार आहे, अशी माहिती रुपाली ठोंबरे पाटील यांच्याकडून देण्यात आली. कॅमेरा पर्सन विशाल गोहिरसह प्रियंका परदेशी, लोकशिवाय मराठी, पुणे.